सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांची नाही अटाटी. चंद्रभागे स्नान विद्यतो हरिकथा, चंद्रभागे स्नान विद्यतो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांची नाही अटाटी. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांची नाही अटाटी. समचरण सरजम संद्रनिराभुधाभम, जगन्नीत पाणी मंडलम मंडाननम, तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम, सदयधवलहस्यम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंगूया चित्तासी आपुलिया, या मनासी लागू हरिनामाचा छंद, आवडी गोविंद गावई असे जयांचे केले स्मरण. पूज्य सकळ विद्येची अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. हस्तक्षमाला रही कृष्ण तत्वम जीवाग्रे भागे, वरराम मंत्रम्य नमस्तके केशवपाद तीर्थम, श्री शिवमा भागवतम नमामि. नमो काल कौतुहाळ, नमो चक्रचालक गोपाळ, नमो विश्वप्रतिपाळ प्रभंजना. तरित्वात एक वेळ माझे स्तुती करी निर्मळ, जेणे करुणी तरती सकळ वक्ते श्रोते ग्रंथकार. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा.
पायावरी ह्या वारकरी संतांच्या सुखरूप व्हायचा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांची नाही अटाटी चंद्रभागे स्नान विद्यतो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे न लगे हिंडणे मुंडणे ते काही साधनांची नाही अटाटी विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनीय जगद्भूषण संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देवनिवासी कुंठवासी श्री संत तुकोबा यांचा चार शरणाचा त्रैलोक्याचा तत्वजगाचा पालन पोषण करता ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक साक्षात माझ्या पंढरीश पांडुरंग सुखानं आणि रूपानं सर्वश्रेष्ठ आहे अशा देवाची प्राप्तीसाठी कोणती मार्गक्रमणा श्रेष्ठ आहे आणि कोणत्या मार्गक्रमणीसाठी अट्टहास करून कोणतं श्रेष्ठ मागणं मागावं याविषयी सविस्तर माहिती देणारा साधा सरळ सोपा सुटसुटीत म्हणाल तर नामपर म्हणाल तर संतपर भक्तीपर उपदेशपर म्हणाल तर एक वेळेस मागणीपर प्रकरणातला अभंग आहे विठाला अखंड हरिनाम नाम यज्ञ सप्ताह मला वाटतं सुरू असलेलं वर्ष 33 ज्यांच्या कृपा प्रसादानं हा सप्ताह चालतोय त्यामध्ये तुम्हा आम्हा सर्वांचं भूषण गावचं तालुक्याचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं माझ्या भारत देशाचं भरतखंडाचं जीवात्मा नावाच्या शब्दाचं नव्हे नव्हे महात्मा नावाच्या शब्दाचं आदरणीय सद्गुरू वैकुंठवासी नारायणगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादानं चाललेला हा सप्ताह ज्यांची मार्गदर्शनी अवस्था ह्या ठिकाणी आहे श्री हरिभक्तपरायण श्रीपद महाराज सोनवणे वेलहाळेकर हरिभक्तपरायण कल्याण महाराज पवार माऊली आश्रम आदी सर्वजण माझे मायबाप ग्रामस्थ साधक माझा पांडुरंगाचा पुष्प परिवार माझी आई माझी बहीण माझा बाबा माझा भाऊ माझा पारमार्थिक साधक मायबाप सर्वांच्या द्वारे माझ्याकडे आलेली सेवा सेवेकरता निवडलेला सुंदरसा असा अभंग म्हणाल तर नामही दिसते म्हणाल तर संतांचं काही चरित्र दिसते म्हणाल तर काही भक्ती दिसते असा दिसणारा साधा सरळ सोपाट सुटसुटीत पण हे सर्व असत असताना नेमकं भगवंताकडे काय मागावं याविषयी सविस्तर माहिती देणारा वास्तविक पाहता तुम्हा आम्हा सर्वांना आजच्या कीर्तनाच्या दिनाच्या निमित्तानं जागर अवस्थेच्या माध्यमातून खरं भगवंताकडे मागणं काय मागावं यासाठी सविस्तर माहिती देणारा साधा सरळ सुटसुटीत असा अभंग तुम्हा आम्हा सर्वांच्या चिंतनाकरता निवडला विठाला विठाला अभंगाची पार्श्वभूमी लक्षात आल्याशिवाय तुमच्या आमच्या जवळ अभंगाचा नेमका भावार्थ कळत नाही जोपर्यंत ही पार्श्वभूमी माणसाला कळत नाही तोपर्यंत भावार्थ कळत नाही जोपर्यंत भावार्थ कळत नाही तोपर्यंत अभंग काय चिंतनाला घेतला याचा अर्थ कळत नाही जोपर्यंत हा अर्थ कळत नाही तोपर्यंत माणूस म्हणून कसा आला या ठिकाणी हेही कळत नाही माणूस म्हणून कसा आला हे कळण्यासाठी तुम्हाला आम्हाला अभंग कळले पाहिजे अभंग कळण्यासाठी भावार्थ कळला पाहिजे पार्श्वभूमी कळली पाहिजे पार्श्वभूमी कळली भावार्थ कळला का माणूस कळला त्यातून माणूस एकदा कळला का माणसाला काय मागावं हे कळलं जातं मग काय मागावं हे कळण्यासाठी तुम्हाला आम्हाला काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी केला होता अट्टहास स्वतःची पार्श्वभूमी कळणं गरजेचं एकदा काही पार्श्वभूमी कळाली का मग 100% माणसाला अभंगाच्या भावार्थामध्ये जाता येतं ऐका माझे मायबाप सुखरूप व्हायचा तुझ्या कोण सांगा कोण आशा ह्या माझ्या पांडुरंगासारखा सुखानं आणि रूपानं सर्वश्रेष्ठ आहे जगाच्या पाठीवर तुकोबरायांनी छातीला हात लावला सांगितलं याच्यापेक्षा दुसरा कोणी मला दिसत नाही आणि म्हणून देवा तुझ्याकडं माझं एकच मागणं असं असेल का तुझ्या प्राप्तीसाठी मी हिंडन भक्ती करणार नाही मुंडन भक्ती करणार नाही साधनांची आटाआटी करणार नाही फक्त एक वेळेस चंद्रभागेमध्ये जाणार एक डुबकी मारणार आणि एकदा तुझ्या कथेचा गुणानुवाद केला का तो काला त्या वैकुंठात पाहणार नाही ह्याच वैकुंठात पाहणार अभंगाचा भावार्थ आहे विठाला विठाला तुम्हा आम्हाला काला प्राप्त करायचा असेल तुम्हा आम्हाला काहीतरी तुमचं आमचं जीवशिवाय ऐक्याचं ऐक्य साधन संघटन करून जर जायचं असेल तर तुमच्या आमच्याजवळ पर्याय फक्त एकच आहे का जगाच्या पाठीवर तो खरा सुख आणि रूपानं सर्वश्रेष्ठ आहे याच्या पलीकडे दुसरा असा कोणीच नाही महाराज एकदा पुरावा द्या पुरावा दिल्याशिवाय तुम्हा आम्हाला त्याच्यावरती विश्वास पटत नाही वास्तविक पाहता तो जगाच्या पाठीवर सुखानंही सर्वश्रेष्ठ आहे आणि रूपानंही सर्वश्रेष्ठ आहे म्हणून जगाच्या पाठीवर आम संतांनी उठावं सुख वर्णनही तेच करावं
रूप वर्णनही तेच करावं. पाहता श्रीमुख गोविंदाचे. एकदा का हे श्रीमुख पाहिलं का मग मात्र आमचं समाधान जे आम्हाला मिळालंय ते त्याच्यासारखं दुसरं समाधान कोठेच नाही. मग जर हे समाधान मिळत असेल ना देवा, तर तुमच्याकडं सुख आहे, तुमच्याकडं रूप आहे, असा तुम्ही एक आहात जो रजचा मालक आहे, तमचा मालक आहे, सत्वचा मालक आहे, तीन गुणातीत उपाधी योगाने अनुक्रमे ब्रह्म विष्णू महेश यांच्या माध्यमातून विराट विश्वर स्वरूप कार्य करतो. त्या विराट विश्वर स्वरूपाचं कार्य करणारे एक पद्धतीचं रूप असं गजानन. त्या गजाननाचं साक्षात दुय्यम स्वरूप म्हणजे साक्षात ओम प्रगट्य, आणि ओम प्रगट्याचं साक्षात मूळ गाभा काय असेल? फक्त पंढरीशी पांडुरंग आहे. म्हणून जगाच्या पाठीवर याच्या पलीकडे दुसरा देवच नाही. करायचा असेल तर एकच करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 सगळ्याच्या सगळ्या दुःखाची जनती आहे. बाकीच्यांच्या नादी लागण्यात मजा नाही. खरा एक करून घ्या. एकदा कपडे अष्टिगंध लावा, कंठी तुळशी मालिका घाला, आभूषण भूषण घाला, त्याच्या चरणाशी जा, त्याच्या चरणाची सौगंध घ्या आणि आजपासून आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. वाचे नाम विठ्ठलाचे त्याने सार्थक देयाचे आयुष्यात त्या नामाचा महिमा शेषा वर्णिता नाही सीमा म्हणून नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जणी जन्म येऊन या देख करा हेच देहाचे सार्थक. याच्या पलीकडे मार्ग नाही. फक्त एकदा त्याला आपलासं केलं का जेवढं आहे तेवढं मिळतंय. महाराज आम्ही त्याला आपलासा केला बस, आम्हाला याच्याबद्दल शंकाच नाही. आजपासून आम्ही त्याला परफेक्ट ओनली वन वर असं म्हणून स्वीकारलेलं आहे. बळीयांच्या अंकित आम्ही झालो बळीवंत, आणि एकदा आम्ही बळीवंत होण्यासाठी हा बळीया आम्ही स्वीकारला. याच्या पलीकडे कोणीच नाही. बरं स्वीकारणारे कोण? तुम्ही आम्ही सर्वजण जीवात्मा आहे. लक्षात घ्या. स्वीकारणारे कोण? तुम्ही आम्ही सर्वजण जीवात्मा. सांगणारे तुम्हा आम्हाला मार्ग महात्मा. जातोय परमात्म्याच्या भेटीला, म्हणजे परमात्मा कळाला. कळण्यासाठी महात्म्यानं बोट दाखवलं, ते धरलं, परमात्म्याच्या चरणाशी गेला. आणि एकदा का गेला का ज्या जीवात्म्याचं जे तुमचं आमचं स्वस्वरूपाचं अंग आहे, जे रूपानं दिसतंय पण स्वरूपात प्रगटीकरणामध्ये येत नाही, येण्यासाठी ह्या रूपाला त्या स्वरूपाची ओढ लागली का मग मात्र त्या ओढीमध्ये तुम्हा आम्हाला तो विराट विश्वर स्वरूप साक्षात एक आहे. याच्या पलीकडे दुसरा कोणी असा नाहीये. हे एकदा का तुमच्या आमच्या अंतकरण चतुष्टयमध्ये विश्वास नावाच्या शब्दानं पक्का निर्णय झाला का 100% त्याच्यावरती तुमचा आमचा शिक्कामोर्तब होतो. महाराज आम्ही शिक्कामोर्तब केला म्हणून काय करावं याच्या प्राप्ती करता? बरोबर केली ती प्राप्ती काय मिळतं याच्यामधनं? आधी प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभे राहणार आहे. असा प्रश्न तुकोबरायांना उभा राहिला आणि त्याच वेळेस तुकोबरायांनी सांगावं, देवा तुमच्या प्राप्तीसाठी आलो. तुमच्यात मला एक नाही तर दोन अंग दिसले. एक अंग दिसलंय सुखाचं आणि एक अंग दिसलंय रूपाचं. म्हणून तुमच्यासारखं तर कोणीच नाही अभंगाच्या प्रथम चरणात. सुख
रे पैसा तुझ्या ताब्यात सांगा पैसा तुझा कोण सांगा सुख पैसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खाते माझ्या पांडुरंगा सारी खाते माझ्या पांडुरंगा सारी खाते पांडुरंगा सारी खातो माझ्या पांडुरंगा सारी खातो माझ्या दोन अंग आहे माझ्या भगवंतामध्ये, एक केला एक केला, एक नंतर दोन अंग दिसले. ज्या दोन्ही अंगाची तुम्हाला आम्हाला अपेक्षा आहे. हरिदिनीचा आज दिवस आहे ना, मग पहिलं दर्शन भगवंताचं घेतलंय, त्याला एक केलाय, त्याच्यामध्ये दोन अंग तुम्हाला आम्हाला पाहिजेत. एक अंग माझ्या भगवंताचं सुख आहे आणि एक अंग रूप आहे. रूप यायचं असेल तुम्हाला आम्हाला याच्या विना पर्याय नाही, सुख पाहिजे असेल तर याच्या विना पर्याय नाही. म्हणून सुख ते का किरटी दाविजील तुझं तिथे जीव आत्मीयाची भेटी जेव्हा जीवाशी होय, जेव्हा हा जीव त्या शिवाशी मिळला जातो तेव्हा सुख नावाचा शब्द बाहेर येतो. आणि सुख नावाचा शब्द ज्यांच्या जवळ आला त्यांना रूप नावाचा शब्द प्राप्त होतो. विठाला विठाला गंमत फार मोठी पा, गंमत फार मोठी आहे. सुख आलं का मग रूप तयार होतं, आणि एकदा हे रूप तयार आलं का मग मागण्यासाठी माणूस प्रवृत्त होतो. तसं मागण्यामध्ये काही मजा नाहीये. मागायचं असेल, काही मागून प्रागट्यकरण करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही आम्हाला पहिला ज्याच्याकडे मागतो त्याचं स्वरूप कळालं पाहिजे. बरं, एकदा का ते स्वरूप कळालं का मग तुमचं आमच्या स्वरूपामध्ये तुमच्या आमच्या काय उणिवा आहेत त्या तुम्ही आम्हाला कळायला पाहिजे. जोपर्यंत ह्या तुमच्या आमच्या स्वरूपातल्या ह्या उणिवा कळत नाही तोपर्यंत त्या स्वरूपाला तुम्ही आम्ही ओळखू शकत नाही. म्हणजे या तुमच्या आमच्या स्वरूपातल्या काही उणिवा तुम्ही आम्ही प्रागट्यकरणानं प्रागट्य करून पाहिल्या पाहिजे. नेमकं तुमच्या आमच्यामध्ये उणीव भासली कोठे, माणसाची वासना कशी, तृष्णा कशी, कल्पना कशी, आकृती कशी, काम क्रोध लोभ निमाले ठाईची झाले किंवा नाही, सर्व आनंदाची सृष्टी झाली किंवा नाही, आठव गेले भावा भावा असं कधी झालं किंवा नाही. मग पिकले या सेंद कडूपणे गेले, मग तैसे आम्हा केले पांडुरंगे. असं करण्यासाठी एवढं तुम्हाला सोडावं लागेल. वासना तृष्णा कल्पना कळाली, अहंकृती काम क्रोध निमाले ठाईचे, मग सर्व आनंदाची सृष्टी होते. मग तुमच्या आमच्या जवळ सुख येतं. पण तुमच्या आमच्या ह्या स्वरूपातलं म्हणजे ह्या रूपातलं हे सगळं जे काय तुमच्या आमच्या जवळ दिसतंय ना असलं, हे सगळं बाहेर गेलं पाहिजे. हे एकदा बाहेर गेलं का मग ते स्वरूप कळतं का आपुला तो एक मी केला ना बाबा. तुमच्यात सुख आहे, तुमच्यात रूप आहे, मला ते पाहिजे. पाहिजेसाठी मला माझं पहिलं मागणीचं जर अवलोकन काय असेल तर मला फक्त ह्या दोनच मागण्या आल्या पाहिजे का जे तुमच्या जवळ आहे, सुखही तुमच्याकडं मग रूपही तुमच्याकडं. देवा मला सुख आणि रूप देण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. म्हणून माणसानं आंडू पांडूंकडे काही मागायचं नाही. मागायचं असेल तर जो आंडू आणि पांडूचा बाप आहे त्याच्याकडे मागायला सुरुवात करा. हा, बाकीच्याकडे काय मागताय, यांच्याकडे आहे तरी काय. हा, बरं, ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा त्यांची लिस्ट करून घ्या. मी क्रांती संदेश क्रमांक 1 देऊन जाईल. ज्यांच्याकडे विश्वास ठेवायचा, ज्यांच्याकडे काही मागायचं असेल आणि ते तुमच्या आमच्या पूर्ततेसाठी जर समर्थ असतील असा काही शोध घ्यायचा असेल तर 12 कोट्याचं मिलनीकरण त्याच्यामध्ये पाहिजे. आता ऐका, पवित्रातला पवित्रपणा पाहिजे, भऱ्यातला भरेपणा पाहिजे, खऱ्यातला खरेपणा, उत्तमातला उत्तमपणा, सारातलं सार, गोड्यातला गोडेपणा, मोठ्यातला मोठेपणा, श्रेष्ठातलं श्रेष्ठपणा, चांगल्यातलं चांगलं, पुण्यातलं पुण्य, सोप्यातलं सोपं, मंगळातलं मंगळ, असं 12 प्रकटीकरण ज्याच्यामध्ये आहे तो खरा आंडू पांडूंचा बाप. याच्या पलीकडे बापच नाही. आपल्या बापामध्ये हे काही याच्यामध्ये एखादं असेल एखादं नसेल असं दिसतंय. म्हणून कमीत कमी यांच्यावर भरवसा ठेवू. कळतंय का माझं कीर्तन, कळतंय का? काय याच्यापेक्षा थोडं फास्ट बोलूया. हा, कळतंय का? हा, मी अवघ्या 1 तासामध्ये 3 तासाचं व्याख्यान करून जाईन. विठाला विठाला मागणं मागायचं असेल तर काहीतरी त्याच्याकडे मागण्यासाठी समर्थपणा तर पाहिजे ना. करतो अन्यथा करतो शक्तीचा काहीतरी तो पाहिजे ना बॉस. तुम्ही आम्ही मागणं मागतोय कोणाकडे, ऐका, मागणं मागणारे तसे 3 आहेत.
एक जीवात्म्याच्या नावानं तुम्ही, आम्ही महात्माच्या नावानं संत आहे आणि परमात्म्याच्या नावानं पंढरीश पांडुरंग आहे. पांडुरंगाने सुद्धा मागणं मागितलंय, महात्म्याने सुद्धा मागणं मागितलंय, जीवात्म्याने सुद्धा मागणं मागितलंय. आता जीवात्मा मागतोय महात्म्याकडं, महात्मा मागतोय जीवात्म्याकडं, जीवात्मा मागतोय परमात्म्याकडं, परमात्मा मागतोय महात्म्याकडं आणि जीवात्म्याकडं. साखळी आहे. म्हणून तुकोबारायांना बोलावंसं वाटलं, यांचे प्रकार करावेच ते 3 प्रकाराचे 3 हा प्रकाराचे 3 प्रकाराचे तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकारामध्ये काही माणसं असे का आपलं फक्त आपलंच, दुसऱ्याचं नको देवान. काय मागायचं असं ते आपल्याकरता दुसऱ्याकरता काय मागायचं. तुम्ही आम्ही ओळखून घ्या, आपल्यामध्ये काय असे काही बसले असतील तिने आतल्या चिमटा घ्या, एकदा मी ह्या जातीमध्ये मोडतोय बस देवा, उद्यापासून ह्या जातीत मोडायचो. मागणं खरं होणार. आणि जर का ह्या जातीमध्ये असाल तर देव द्यायला आपल्याला मोकळा. हा, माऊली सांगतात का बाबा, तैसा मना वाचा काय भलते दुःख तिथं स्वार्थ साधिताना लाये पराचे हित. जर तुला असं वागायचं असेल तर तुझं हित कधी होणार नाही, कारण तू फक्त पाहतोय ते स्वतः करता आणि मागतोय ते स्वतः करता. अशा मंडळींचं कधी हित होत नाही. क्वालिटी क्रमांक 2, माणसं काय करतात माहिती आहे का, मागणं मागत असताना काही मंडळी असे आहेत, आपलं करतात तर मागतात मागतात, पण द्यावा दुसऱ्या करता द्यायचं नाही, त्याचं वाटोळं केल्याशिवाय सोडायचं. कोणाला ऋतुवत असेल तर त्याने आतल्या चिमटा घ्या, उद्यापासून ही गोड सोडून द्यायची. नाही काय मापी कुटील न भक्त सरळ शून्य पुच्छम तदवत खळजन हृदय बोधित नैव यापी माधुर्यम. देवा भागवत प्रमाणे कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं कधी सरळ होत नाही. आम्ही त्या क्वालिटीत मोडत नाही, आम्ही माणसं म्हणून जगतोय. म्हणून आमचं शेपूट ह्या नळीत घातलं नंतर वाकडं राहणार नाही, ते सरळ 100% होणारच. आणि हे सरळ होण्यासाठी माणसाने कमीत कमी ह्या प्रकारात येऊ नये एवढी विनंती. तिसरा क्वालिटी क्रमांक ऐका, हा जरा बरा आहे. हा मागायच्या लायकीमध्ये कुठेतरी पास आहे. हा म्हणतो देवा माझंही बरं कर, पण माझ्या बरोबर दुसऱ्याचंही बरं कर. हा, त्या भेडीत पाप ताप पोखीचे तिरीचे पादप समुद्रात जाय आप गंगेचे जैसे. तिकडून गंगा आली, गंगेने काय केलं, स्वतःचं स्वरूप प्राप्त केलं, दुसऱ्यालाही पाणी दिलं. आपले चांगलं झालं, दुसऱ्याचंही चांगलं झालं. माणसाने कमीत कमी मंडपात बसल्यानंतर एवढं तरी चांगलं स्वतःवर. आणि यांनी जे सोचलं त्यांना देव काहीतरी देतो, तेच मागण्यासाठी चांगले प्रवृत्त असतात. दुसरे माणसं मागण्याच्या लायकीत येत. मागणी मागणारे क्वालिटी क्रमांक 3 आहेत. संतांना ह्या क्वालिटी क्रमांक 3ही अपेक्षित नाही. संत म्हणतात मागणं मागायचं असेल तर ह्या क्वालिटी आम्हाला लागत नाही. आम्हाला क्वालिट्या लागतात कोणत्या, का ज्याने विकाररूपी संसारावर शून्य घातला आणि वाढता हा पुण्य धर्म केला, आम्हाला तोच आवडतो. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, कालोनिया संसाराच्या कालोनिया शुल्ल टाळ टाळ
प्रकारामध्ये तुम्ही आम्ही जायचं नाही. मागणं मागायचं असेल, काहीतरी जीवनाचं सार्थक करायचं असेल, देवाकडून काहीतरी मिळवायचं असेल, तर जे जे क्रांती संदेश दिले ते आपली वासना तृष्णा सगळं निमून टाका. काम क्रोध लोभ सगळे ते सगळं संपून टाका. एकदा परफेक्ट व्हा आणि परफेक्ट होऊन मला स्वतःसाठी नाही, मला दुसऱ्यासाठी नाही, तर मला जगाच्या पाठीवर माझंही नको देवा, दुसऱ्याचंही नको, फक्त एकच मी सोचणार आहे का त्याचं कल्याण कसं होईल, बस याच्या पलीकडे मला काहीच नको. एकदा का ह्या अवस्थेमध्ये आला का मग मात्र मागणं मागण्यासाठी माणूस परफेक्ट होतो. आणि हे मागणं मागण्यासाठी हीच क्वालिटी चांगली आहे. बाकीच्या क्वालिट्यांचं कधी पुरं होत नाही. बाकीच्या क्वालिट्यांना देव देतही नाही, देव त्यांच्याकडे डोकूनही पाहत नाही, पण ही क्वालिटी मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही. ही क्वालिटी फार विचित्र आहे. या क्वालिटीचं वर्णन करायला आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणून क्वालिटी असणाऱ्या क्वालिटीवाल्यांनी कमीत कमी आतल्या आत चिमटा घेऊन आपण संसाराच्या नावावर शून्य घालायला शिका आणि कुठेतरी वाढता हा पुण्यधर्म करा. एकदा का हा पुण्यधर्म वाढता नावाच्या शब्दानं केला का 100% मागाल ते मिळणारे, मागाल ते मिळणारे, त्यासाठी हे करावं लागणारे. आणि एकदा का हे केलं का मग देव मात्र भरभरून देतोय तुम्हा मला, माझ्या मायबाप हो. कोण म्हणतं देव कमी देत नाही? कमी देतोय, देव भरभरून देतोय. पण त्यासाठी भरभरून जसं काय पात्र असेल, फक्त एकच पात्र आहे ते सुखाचं आणि ते रूपाचं. माणसाला हे सुख रूप पात्र एकदा भरून भरगच्च भरून व्हायला सुरुवात झाली का माणसाला याच्या पलीकडे लागतंय तरी काय. आणि म्हणून तुम्ही आम्ही मागण्याच्या अवस्थेमध्ये येण्यासाठी संसाराच्या नावावर शून्य घालावा लागणार आहे. घातला कोणी ऐका माझ्या मायबाप हो. महावैष्णव माऊली ज्ञानोबा संसाराच्या नावावर शून्य घातला. आधी सकळ संत जर तुम्ही आम्ही तपासीत आलात ना, सर्व संतांनी संसाराच्या नावावर शून्य घातला, वाढता हा पुण्य धर्म केला. आणि म्हणून संत कोणत्याही मंदिरात नव्हे, कोणत्याही ठिकाणी जरी गेले आणि जे मागितलंय ते संतांचं पुरं झालंय. बाकी संत म्हणतात का आम्हाला बाकीचं काही करायची गरजच नाही. माझं मागणं जर पुरं व्हायचं असेल तर मला सप्ताहाच्या पहिल्या दिवशी जावंच लागणार आहे. माझं मागणं जर पुरं व्हायचं असेल दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या दिवशी, उद्या 8वा दिवस आहे, म्हणजे ह्या मागणीमध्ये हे 7ही दिवस जर मला चांगल्या परिपूर्णतेने ज्ञानग्रहण करून जर ऐकायचे असतील तर ह्या मंदिरात, ह्या मंडपात यावंच लागणार आहे. आणि एकदा का आलात का मग शरीरातले 7 जॉईंट कधी काही दुखत नाहीत. आणि दुखत नाही याच्या पाठीमागचं सुख नावाचा शब्द प्रागट्यकारणानं पुढे येतो. म्हणजे सुख काय आलं तर फक्त ते श्री हरी विठ्ठलाचं नाम आलं. कशा रूपानं आलं तर माझे जे शरीराचे मेन 7ही जॉईंट आहेत ते कधी दुखत नाही. ज्या ठिकाणी दुखत नाही त्या ठिकाणी सुख आहे, आणि ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी जे मागितलंय ती परिपूर्णता आहे. कळतंय का? माणसाला फक्त एवढंच अपेक्षित आहे का देवा जे मला मागायचंय ना त्याच्यामध्ये मला सुख असावं, बस. मग काही मागा. आता बाकीच्या तुमच्या आमच्या मागण्या फार फार वेगवेगळ्या आहेत, पण ह्या मागण्यांचा उपयोग नाही. ह्या मागण्या कोणत्याही तुमच्या आमच्या बरोबर येत नाही. कारण ह्या मागण्या 12 कोट्यांमध्ये कधी परफेक्ट बसत नाही. काही ठिकाणी पवित्र असेल, काही ठिकाणी बऱ्यातला बरेपणा नसेल, काही ठिकाणी खऱ्यातला खरेपणा असेल, पण उत्तमातला उत्तमपणा नसेल. म्हणजे माणूस नावाचा शब्द ह्या 12 कोट्यांमध्ये टाकला का कुठेतरी अपूर्णता आहे. परिपूर्णतेसाठी तो एक विराट ईश्वर स्वरूप आहे, तो तुमच्या आमच्या जवळ मागणं परिपूर्णतेसाठी समर्थ आहे. म्हणून तुम्ही आम्ही समर्थ व्हायला पाहिजे. आणि एकदा का हे समर्थ तुम्ही आम्ही झालात का बाकीच्या माणसास विश्वास ठेवतच नाही. आणि ठेवण्यासारखी हे